नमस्कार मित्र हो, मी आज पोहोचलोय स्वामीनारायण मंदिर नाशिक येथे मंदिराच्या सुरुवातीला एक सुंदर असं संदेश आपल्याला दिला आहे। मुझे पाना है तो अंदर अपने 10 सिर वाले रावण को नष्ट करना होता है। तर कुठले काम, क्रोध, लोभ, मद, मोह या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आले आहे। मत्सर, ईर्ष्या, वासना, भय, अहंकार हे जर आपण पार केले तर आपण सुंदर जीवनाची सुरुवात करू शकतो। मंदिराच्या सुरुवातीला आपल्याला अनेक माहिती देण्यात आली आहे। सायन्सचे जनक नागार्जुना आपल्याला इथं त्यांच्याविषयी माहिती दिलेली आहे। त्यानंतर जे प्लास्टिक सर्जरीचे जनक आहेत आचार्य सुश्रुत, त्यांचं इथं माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आचार्य कणाद जे आहे, जे परमाणु विज्ञानचे जनक होते, ॲटॉमिक थेअरीचे, त्यांची माहिती दिलेली आहे। या ठिकाणी आपल्याला आचार्य पतंजली जे आहेत, जे योगदर्शन करायचे आपल्याला माहिती द्यायची योगाविषयी, त्यांची माहिती दिलेली आहे। त्याचबरोबर इथं भगवान जे स्वामीनारायण आहेत, जे दिव्य व्यक्तित्वाचे जनक आहेत, त्यांनी आपल्याला या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यांचं चित्र या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याला। इथं जे आहेत ते आपले प्रमुख स्वामीजी महाराज, जे प्रख्यात आध्यात्मिक गुरु आहेत, स्पिरिच्युअल मास्टर आपण ज्याला म्हणतो, त्यांची माहिती जी आहे या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते। आणि अशा पद्धतीने जी आहे आपल्या वेद संस्कारांची माहिती या पूर्ण याच्यावरती आपल्याला पाहायला मिळते। या चित्रामध्ये महर्षी वेदव्यास रामायणाची रचना करता आहेत। सीता मातेचं स्वयंवर या चित्रामध्ये दाखवण्यात आलेलं आहे। एक पुढे दिसतंय आणि त्यानंतर पुढे अजून एक मध्य दिसतंय आणि त्याच्या पुढे 3 दिसतंय। अशा पद्धतीची मंदिराची रचना जी आहे ती आपल्याला इथं पाहायला मिळते। त्यानंतर जे बाजूंनी आहेत अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत देवी देवतांची, ते आपण एक एक जवळून बघणार आहोत।
या ठिकाणी आपल्याला प्रभूंच्या पादुका ज्या आहेत त्या पाहायला मिळत आहेत आणि त्याला सुंदर असं नक्षीकाम जे आहे ते इथं करण्यात आलेलं आहे. आपण मंदिरामध्ये एंट्री जी आहे ती करतोय आणि आपल्याला समोर जे आहे ते मूर्ती दिसत आहे. हे लावलेलं आहे. आपल्याला अंधश्रद्धेचा अर्थ झाल्याचं आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. या जागेवरती या चित्रामध्ये आपल्याला शुद्ध योगीची जी योग साधना आहे ती दाखवण्यात आलेली आहे. या चित्रामध्ये जे आहे ते कुलाश्रम जी कठीण तपश्चर्या जी आहे ती या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे आपल्याला. त्याचबरोबर अनासक्त नीलकंठ जे आहे त्यांची या ठिकाणी आपल्याला चित्र दाखवण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे पारशुद्ध जे प्रेम आहे त्याचं चमत्कार जो आहे तो या ठिकाणी आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. या चित्रामध्ये आपल्याला बालप्रभू घनश्याम हे दाखवण्यात आलेले आहे. त्याचबरोबर या चित्रामध्ये जे आहे ती बालप्रभूंची जी प्रखर बुद्धिमत्ता आहे तिची प्रतिभा या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. या चित्रामध्ये जे आपल्याला करणमूर्ती आहेत श्री घनश्याम प्रभू यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. या ठिकाणी जे बालप्रभू आहेत त्यांचं प्राकट्य ते ज्यावेळेस त्यांचा जन्म झाला आहे त्यावेळेस हे चित्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे.
आणि इथं जे आहे ते श्री स्वामीनारायण यांचा दिव्य अवतार जो या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. इथं जे आहे ते रामानुजाचार्य आहेत त्यांचं मूर्ती जी आहे ते आपल्याला पाहायला मिळते. आणि या अँगलने आपल्याला एकदम सुंदर व्ह्यू जो आहे गोदाकाठाचा आपल्याला पाहायला मिळतो. अतिशय सुंदर असं दृश्य या ठिकाणी आपण पाहतोय. मंदिराची संपूर्ण माहिती घेऊन मी परतीच्या प्रवासाला निघालो आणि या पद्धतीने पूर्ण माहिती घेऊन मी आता खाली जातोय आणि खाली जी माहिती आहे ती तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो. सुंदर असा सायंकाळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि समोर जे आहे ते खूप सुंदर दृश्य आहे. पद्धतीने श्री देव के देव श्री महादेव यांचं दर्शन घेऊन आम्ही स्वामीनारायण मंदिराचा शेवट केला आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला म्हणजेच गोदावरी आरतीच्या दर्शनाला. धन्यवाद मित्रांनो.